सालाबादप्रमाणे बाळे येथील श्री खंडोबाची यात्रा मार्गशीर्ष शुद्ध चंपाष्टी सट बुधवार दिनांक 26/11/2025 पासून सुरू होत असून रविवार दिनांक 30/11/2025 दिनांक 7/12/2025 दिनांक 14/12/2025 या 3 रविवारी असे एकूण 4 दिवस खंडोबा देवाची यात्रा भरणार आहे। यात्रेत दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र या 3 राज्यातून दर्शनासाठी येत असतात। तसेच रात्री ठीक 8 वाजता श्री खंडोबाची घोडा पालखी व विद्युत रोषणाईने सजवलेले सोलापुरात आलेले मानाचे नंदीध्वज यांची मिरवणूक पाहण्याकरिता भरपूर लोकांची गर्दी होत असते। तसेच यात्रा कालावधीत श्री चे पहाटे 5 वाजता काकड आरती व सकाळी ठीक 8 वाजता व रात्री 7 वाजता 2 वेळा महापूजा अभिषेक करण्यात येते। तसेच दिवसभर जागरण, गोंधळ, वाघ्या मुरळी नाचणे, तळी भंडारा उचलणे, वारू सोडणे, नवस फेडणे, जावळ काढणे इत्यादी विधींचे कार्यक्रम होत असतात। तसेच भाविक यात्रेकरूंच्या दर्शनाच्या सोयीसाठी चोख पोलीस बंदोबस्त व सोलापूर महानगरपालिकेकडून सिटी बस सेवा व पाण्याची सोय केली आहे। तसंच देवस्थान ट्रस्टीचे चेअरमन विनय विजय ढेपे, सचिव सागर चंद्रकांत पुजारी, उपाध्यक्ष सुरेश पांडुरंग पुजारी, सदस्य आदिनाथ मल्हारी पुजारी, सदस्य कल्लेश्वर रमेश पुजारी व समस्त पुजारी मंडळी यात्रा कालावधीत भाविक यात्रेकरूंच्या दर्शनांच्या व विविध विधींच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण दिवसभर सहभागी होऊन यात्रेचे व्यवस्थितरित्या नियोजन करीत असतात। तसेच पौष शो षष्ठी बांगर षष्ठी वार शुक्रवार दिनांक 26/12/2025 रोजी महाप्रसाद वाटप करून सर्व मानकरी, पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवसे व गावडे इत्यादी मानकरी व भाविक यात्रेकरू यांना प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता केली जाते। विनय विजय ढेपे, अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान बाळे। आज 21 नोव्हेंबर 2025 आज श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान येथे सकाळी घट बसले व इथून येणारे 5 दिवस घट असतात व 6व्या दिवशी षष्ठी दिवशी ते घट उठवतात व जे भाविक आहेत ते हे 5 दिवस उपवास करतात। 5व्या दिवशी नागदेव्या दिवशी देवाला कणकीच्या दिव्याने ओवाळून 6व्या दिवशी भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवून उपवास सोडतात व षष्ठी म्हणजे 26 नोव्हेंबर हा यात्रेचा पहिला दिवस व तिथून येणारे 3 रविवार 30 नोव्हेंबर, 7 डिसेंबर व 14 डिसेंबर असे 3 रविवार इथे यात्रा भरेल व बांगर षष्ठी 26 डिसेंबर रोजी जे मानकरी आहेत, गावकरी यांना प्रसाद देऊन यात्रेची सांगता होईल। या 3 रविवारमध्ये काय काय कार्यक्रम असतो? ह्या 3 रविवारी प्रत्येक रविवारी सकाळी 5 वाजता श्रींचे मंदिर उघडून काकडा आरती होईल। काकडा आरती झाल्यानंतर 8:30 वाजता महाअभिषेक होईल। महाआरती होऊन दिवसभर मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात येईल व दिवसभर जे धार्मिक कार्यक्रम आहेत, नंगर तोडणे, जागरण गोंधळ करणे, वारू सोडणे, नैवेद्य दाखवणे असे धार्मिक कार्यक्रम होतील व संध्याकाळी 8:30 वाजता परत श्रींची महापूजा होऊन जी पालखी आहे छबिना निघतो, घोडा पालखी व मानाचे नंदीध्वज यांच्या जे मानकरी आहेत, पाटील, तोडकरी, गावडे, सुरवसे, कांबळे यांच्या उपस्थितीत पालखी ती जिल्हा परिषदच्या प्रांगणात जाते। तिथं पारंपरिक धार्मिक नंगर तोडण्याचा कार्यक्रम होईल व झाल्यानंतर ती पालखी गाव प्रदक्षिणा मारून परत मंदिरात येईल व त्या दिवशी त्या मानकऱ्यांना मानाचा विडा देऊन त्या दिवसाची सांगता होईल। असे जे चंपाषष्ठी व येणारे 3 रविवार आहेत यात्रेचे, असा छबिना व असेच कार्यक्रम इथे राबवण्यात येते। सोलापूर महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून काय योजना असतात? आपल्या शहराचे आमदार, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी व मंदिर समितीच्या वतीने जे महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांना आम्ही पत्र दिलेले आहेत व आरोग्य विभागाकडून आम्ही स्वच्छता तसेच महावितरण त्यांनाही आम्ही पत्र दिलेलं आहे, जेणेकरून यात्रा कालावधीमध्ये लाईट जाऊ नये व महानगरपालिकेने यात्रेच्या आदल्या दिवशी सट असू दे किंवा रविवार असू दे त्याच्या आदल्या दिवशी पाणी सोडावं, जेणेकरून इथं रस्त्यावर पाणी येणार नाही व भक्तांची गैरसोय होणार नाही व फिरत्या शौचालयाची मागणी केलेली आहे व सिटी बस विभागाला देखील आम्ही बसची सोय मागितलेली आहे।